एक मजदूर संस्था शासन व प्रशासन को झूठे दबाव में लाते दिशा भूल किए जा रही है और अनशन पर बैठी है। इस संबंध की जानकारी देने जिला मजदूर संस्था द्वारा एक पत्रकार परिषद लेते संपूर्ण जानकारी दी गई। उनके साथ करीब 67 संस्थाएं हैं तथा आगामी कदम के तौर पर उपोषण पर बैठने की उन्होंने तैयारी तक दर्शाई। प्रस्तुत है क्षण चित्र। जिल्हा अमरावती तसेच ज्वालामुखी जगदंबा सहकारी संस्था शेलुकुंड तालुका नांदगाव खंडेश्वर सदर संस्था हे दोन्ही संस्था विनाकारण संघावर खोटे आरोप लावणे, विविध कार्यालयावर शासकीय कर्मचाऱ्यावर आरोप लावून त्यांना वेठीस धरण्यासाठी जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू याची माहितीसाठी आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। सदर संस्थेची मी माहिती देताना आपल्याला सांगू इच्छितो आहे की शासन निर्णय 2023 14 जुलैला एक शासन निर्णय पारित झाला होता। त्या शासन निर्णयानुसार ई निविदेमध्ये कामं घेताना प्रत्येक संस्थेने जिल्हा मजदूर संघाचे नागरिक प्रमाणपत्र अनिवार्य करण्याची सूचना दिलेली आहे। तरी सदर शासन निर्णय असतानाही सदर हे दोन संस्था विनाकारण याच्यावर तक्रार करतात, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे विरोधात तक्रार करतात, उपोषण म्हणतात आणि याच्यामुळे संघावर मोठे प्रकारचे बदनामी सुरू झालेली आहे। सदर MIDC मजदूर सहकारी संस्था ही संस्था पूर्णपणे खोटे काम करण्यामध्ये प्रसिद्ध आहे। सदर संस्थेला आमचेच मजदूर संघामार्फत एक आर्थिक प्रमाणपत्र देण्यात आला होता। सदर संस्थेने त्या आर्थिक पत्रामध्ये खोटे नावं टाकून हे करून दुसरे डुप्लिकेट कागद बनवले आणि त्याचे काम घेण्याचा प्रयत्न केला। सदर संस्थेचे अध्यक्ष हे विनाकारण जातीयवादक एट्रॉसिटी ॲक्टची धमक्या देतात, विनाकारण खोटे तक्रार करतात। याच तक्रारीनुसार सदर संस्थेने जिल्हा परिषद CO तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्यावर खोटे आरोप लावले की बाई माझ्यावर याच्यावर यांच्यावर कारवाई करावी। यांनी आमच्यावर एट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे जातीवादक शिवीगाळ केली। तसेच आपल्याला या माणसाच्या विषयी सांगतो, या सदर माणसाने एक असाही वेळ आला की याने एट्रॉसिटी ॲक्टची तक्रार जिल्हाधिकारी तसेच चांदूरबाजार तहसीलदार यांच्या विरोधात केली। म्हणजे याचं एकच काम आहे, खोटे तक्रारी करणे, खोटे काम करणे। कोरा यांच्या अध्यक्षतेखाली हे MIDC मजदूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक सुखदेवराव खडसे तसेच ज्वालामुखी जगदंबा मजदूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नितीन पुंडलिकराव जोशी हे दोन्ही आता मागच्या वेळेला जिल्हा उपयोगी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले। त्याच्यातही यांनी एक श्री गणेश मजदूर सहकारी संस्था यांची खोटी सही करून त्यांचे पत्र दिले। ते सदर संस्थेने त्याची खुलासा करून दिला की मी याच्यावर कोणतीही प्रकारची सही केलेली, याच्याही म्हणजे फक्त एकाच यांचं खोटे कागद तयार करणे आणि खोटे तक्रारी करणे आणि विनाकारण विभागीय शासकीय विभागांना, कर्मचाऱ्यांना, संबंधित लोकांना त्यांना त्रास देणे। सदर संस्था 2004 साली नोंदणी झाली असून आज जवळपास 20 वर्ष झाले आहे। सदर संस्थेकडून संघालाही 9,10,000 रुपये घेण्यात आणि संघ या संस्थेने फक्त 15,000 रुपये भरले। पैसे हे संघाला देत नाहीत कारण शासन निर्णयाप्रमाणे संस्थेने केलेले कामापुढे 1% वर्गणी भरणे बंधनकारक आहे। तेही भरत नाही, विनाकारण तक्रार करून संघावर प्रेशर टाकते, जातीवादाचा विनाकारण लावते। सदर संस्थेला मी आपल्याला सांगू इच्छितो की हे लोकांचं 26/11/2014लाही यांनी एक पत्र दिलं की विनाकारण हे जातीवाद निर्माण करतात, षडयंत्र करतात, असून आपल्याला ताळमतोड करतात। 2016 मध्ये 420चा धंदा करतात असे आरोप विनाकारण खोटे लावले। 12/9/2016ला मी त्यांना जीवेना मारण्याची प्लॅनिंग केली असं हे पत्र त्यांनी दिलेलं आहे। हे पत्र त्यांनी 2016 पासून म्हणजे जुन्या मागच्यापासून फक्त खोटे आरोप लावणे। 2008ला ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असा करा। 2021 मध्ये ते फौजदारी गुन्हा करा यांनी मला जीवेने मारण्याची धमकी दिली। 2021लाही ते ई निविदे मॅनेज करतात, असे करतात, यांच्यावर फौजदारी गुन्हे का। 6/7/2023लाही तेच प्रकार
पोलीस गुप्तचर यंत्रणेद्वारे यांच्यावर कारवाई करा. 2023 मध्ये तेच प्रकार, आताही तेच प्रकार. सदर संस्थेचं म्हणणं आहे की भाई याच्यावर ना हरकत प्रमाणपत्र लावण्यात येऊ नये कारण टेंडर मॅनेज होतात, असा प्रत्यक्षात काहीच नाही आहे. सदर निविदा ही पूर्ण पारदर्शक राहते. ती निविदा असल्या कारणाने सर्व पोर्टलवर ते दिसते. कोणताही माणूस कुठेही बसून ते निविदा कोणत्याही वेळेत ते करू शकतो. त्याचा काय. तन्वीर काझी, अध्यक्ष, अमरावती जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थाचा संघ अमरावती. मी आपल्याला सांगू इच्छितो की शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2023 प्रमाणे जिल्हा मजूर संघाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्यबाबतची सूचना दिलेली आहे. तरी विविध विभागामार्फत ही सूचनेचं पालन करत नसल्यामुळे आम्ही अमरावती जिल्ह्यातील सर्व मजूर संस्था हे मान्य न झाल्यानंतर आम्ही उपोषणाला बसू. तसेच संघाच्या विरोधात आणि संघाला ब्लॅकमेलिंग करून संघाचाच एक संस्था आहे MIDC प्रकल्पग्रस्त मजूर सहकारी संस्था, ही संस्था विनाकारण संघाला त्रास देणे, बदनाम करण्याचं कृत्य करीत आहे. खोटे कागद हे बनवून घेते. खोटे कागद यांनी बनवलेले आहे. 2016 पासून जातीवाद, पोलीसची तक्रार, जीवने मारण्याची धमकी असे विनाकारांचे खोटे आरोप लावतात. सदर माणसांनी इथपर्यंत त्या अमरावती जिल्ह्यातील कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्यावरही खोटे आरोप लावले. जिल्हा परिषदचे CO यांच्यावर एट्रॉसिटी ॲक्टचे खोटे आरोप लावले. हा फक्त ब्लॅकमेलिंग करण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा याचा एक डाव आहे आणि याच्यासाठी अजून हे उपोषणावर बसलेलं आहे. याच्यासाठी आम्ही हे सदर प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. समाचार संकलन अशोक भाई जोशी.